तुझ्या बोंबलाला काय झालं? भाषण आलं. समस्त खोपरगाव ग्रामस्थ मंडळींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता गप्प तू फोड थोबाड. असो, समस्त खोपरगाव ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, असो तर आपल्या ग्रामाच्या जनतेच्या आयुष्यातील परमभागाचा दिवस उगवला आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे, साधू संत करा तोच निवळ दसरा, तोच निवळ दसरा, तोच निवळ दसरा. आपल्या ग्रामाच्या जनतेच्या आयुष्यातील नाही, आपल्या थोर पानांची चमनचुमने आपल्या दाराला लागली. ही सत्कार आहे. पूर्व पुण्याची परसल्याशिवाय हे होत नाही. आजच्या थोर पाहुण्यांसंबंधी मी सांगणे म्हणजे सूर्याने काजळे पुढे चमकण्यासारखे आहे. त्यांच्या थोर यशोतून तमिळचा अंगारा गंगन चुंबेंचा आकाशापर्यंत भिडलेला आहे. पण अध्यक्षपदाचे स्थान मिळवण्यासाठी त्यांना किती अपरंपार आणि परिश्रम आणि करावे आणि लागलेले आणि आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, यत्न तो देवच गाणावा. रामदास स्वामी म्हणतात, असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आज ते आपले अध्यक्ष महाराज बाहेर घालवारे त्याला मगाच धरणं बघून राहिलोय. तो चव्हाणांचा काय त्याला दंगा करू राहिलाय. हार असो, आपला भारत देश अत्यंत उच्च पदावर आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेत कोंबड्यांची पैदास असो, कोरडवाहू शेती, अल्प पंचकपट बंधारे, जास्त कुटुंब नियोजनाची पैदास असो, यामुळे तर आपण पृथ्वीच्या आणखीच उच्च पदावर जाणारे. कारण भारतीय संस्कृतीची परंपरा फार उज्ज्वल आहे. आपल्या भगभूमीत प्रभू रामचंद्र, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, आपल्या स्कूल बोर्डाचे चेअरमन मेहरबान तात्या बाबाजी खापरे, येसाजी कंक, बाजी फासलकर, बाजी प्रभू देशपांडे आणि आज ते हे नुसते देशपांडे हे पण त्याच परंपरेचे आहेत. त्यांनी अत्यंत उदार रचना केलेल्या आहेत. पण त्या संबंधी सांगून मी आपला काल विपर्यास करू इच्छित नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये वर्तकी वानराची. एवढं बोलून मी आपलं भाषण आणि संपवतो. हे काय करतो, दात काय काढतो, उद्या शाळेत ये माकडा, तुला कुठतो हार